नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी आरटी ॲडमिशन 2024-25 साठी जे आहेत लवकरच विद्यार्थ्यांची नोंदणी ही सुरू होणार आहे। तर कधीपासून होणार आहे त्याची सुद्धा आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासोबतच पालकांना या ठिकाणी शाळा कशा पद्धतीने निवडता येणार आहे, म्हणजे यामध्ये जे खाजगी शाळा या ठिकाणी आपल्याला देणार आहेत शासनातर्फे जे आहेत इंग्रजी माध्यमाचे जे खाजगी शाळा आहेत यामध्ये 25% आरक्षित जागा आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात येत असते। तर ह्या वर्षी काही नियम या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे। तर या बदलांमध्ये आता तुम्हाला शाळा कशी निवडावी लागणार आहे, त्यापूर्वी जे आहेत तुम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवडण्यापूर्वी जे आहेत शासकीय किंवा विना अनुदानित शाळा ज्या आहेत तर ते सुद्धा निवडावं लागणार आहे। तर ते कसे या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आज पुन्हा आरटी संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। आरटीसाठी खाजगी शाळांचे दार बंदच, मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध, पुढील आठवड्यात विद्यार्थी नोंदणी सुरू। म्हणजे या ठिकाणी काही सूचना ज्या आहेत शिक्षण विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। तर काय काय सूचना आहे आणि कोणकोणते नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती करणार आहे। तर या ठिकाणी दिलेले आहे बघा, विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा नसेल आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीतच त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना आरटी अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी हा जो नियम आहे तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे की जर 1 किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य शाळा जर असेल तर त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। हा तर नियम आपण ऑलरेडी बघितलेला आहेच, परंतु यानंतर अजून काही नियम या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, जसं की शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्यानुसार जे आहेत आरटी प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून 1 किलोमीटर अंतरावरील अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार आरटी अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना जे आहेत तर सुरुवातीला जे आहेत तुम्हाला अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला पहिले त्यामध्ये विद्यार्थ्यांचा फॉर्म भरावा लागणार आहे किंवा त्या शाळा त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे, सिलेक्ट करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे आहेत स्वयंअर्थसहाय्यित शाळेचा, म्हणजे जे इंग्रजी माध्यमचे जे शाळा असतात स्वयंअर्थसहाय्यित, त्या शाळेचा ऑप्शन तुम्हाला सर्वात शेवटी या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे किंवा त्या शाळांमध्ये तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे, असं या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की सुरुवातीला जर 1 किलोमीटर पर्यंत जे आहेत, जर तुमच्या एरियामध्ये 1 किलोमीटर पर्यंत जे आहेत या ठिकाणी जर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्याची संस्था या ठिकाणी असेल तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी शाळा निवडावं लागणार आहे। आणि त्यामध्ये जर तुमच्या पालकाचा नंबर नाही लागला बालकाचा किंवा तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित शाळाचा या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे। परिणामी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2024-25 पासून वंचित दुर्बल समाजातील शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांचे खाजगी शाळेमधील आरटी प्रवेशाचे द्वार बंद झाले आहे असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे। दरम्यान आरटी प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू केली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी जर असं असेल सुरुवातीला 1 किलोमीटर पर्यंतच्या, आता प्रत्येक एरियामध्ये जवळपास खाजगी जे शाळा आहे सेल्फ फायनान्सच्या म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमाच्या त्या एरियामध्ये किंवा अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतातच। मग त्या ठिकाणी जर शाळा असेल तर तुमच्या पालकाला त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये प्रवेश दिले जाणार नाही। आणि असं जर असेल तर नक्कीच मग आरटीचे जे प्रवेशद्वार आहे किंवा ॲडमिशन आहे तर ते नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी बंद होणार आहे असे सुद्धा तज्ज्ञांकडून या ठिकाणी सांगितले जात आहे। अजून या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे, आरटी कायद्यात झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः अनुदानित शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार
आहे. म्हणजे जसं की मी सुरुवातीला म्हटलं की सुरुवातीचे जे ऑप्शन आहे तर तुम्हाला अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागणार आहे. त्यामध्ये बालकांना प्रवेश दिले जाईल आणि त्यानंतर मग पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठरला आहे. म्हणजे सुरुवातीला आतापर्यंत जे आहेत तर ते फक्त स्वयंअर्थ सहाय्यित जे शाळा होत्या इंग्रजी माध्यमाच्या त्यामध्ये RTI अंतर्गत प्रवेश दिले जात होते. परंतु आता जे आहेत या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा ऑप्शन जे आहे तर ते तुम्हाला शेवटी या ठिकाणी दिले जाणार आहे. सुरुवातीला तुम्हाला जे आहेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वयंअर्थ सहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आता जे आहे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना जे आहेत सुरुवातीला अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ह्या निवडावं लागणार आहे आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी तुम्हाला इंग्रजी माध्यमाचे जे शाळा आहेत जे स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर चालत असते यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा तुम्हाला शाळेची निवड करावी लागणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन नियम जे आहेत शालेय शिक्षण विभागाने या ठिकाणी जारी केलेले आहे. पुन्हा या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास पालकाच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येईल. म्हणजे तुम्हाला जी शाळा हवी असेल तर ती या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा अनुदानित शाळा असेल किंवा मग अनुदानित शाळा असेल अशा पद्धतीने तुम्ही शाळा निवडू शकतात. परंतु जे स्वयंअर्थ सहाय्यित जे आहेत सेल्फ फायनान्सची शाळा तर ते तुम्हाला शेवटी तुम्हाला निवडावं लागणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा नसेल आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर स्वयंअर्थ सहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीतच त्या स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत मुलांना RTI अंतर्गत प्रवेश दिला जाईल असे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर फक्त 1 किलोमीटरपर्यंत स्वयंअर्थ सहाय्यित शाळाच असेल तर नक्कीच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अन्यथा त्या ठिकाणी जर शासकीय शाळा असेल तर तिथे या ठिकाणी तुम्हाला प्रवेश दिले जाणार नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा स्वयंअर्थ सहाय्यित शाळा नसेल तर 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेत प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. आणि जर 1 किलोमीटरपर्यंत कुठलीही शाळा अवेलेबल नसेल विद्यार्थ्याला तर त्यांना त्या ठिकाणी 3 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी सवलत दिली जाणार आहे. RTI प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा, नगरपंचायतीच्या शाळा, कंटोन्मेंट बोर्डाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वयंअर्थ सहाय्यित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि शेवटी स्वयंअर्थ सहाय्यित शाळा या 5 शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहे. त्यानंतर अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाही. RTI प्रवेशासाठी बालकाचे वय 6 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यासाठी मानवी दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षाचा विद्यार्थी या ठिकाणी पाहिजे. ज्या बालकांना यापूर्वी RTI अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. म्हणजे ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांना फर्स्टमध्ये मागच्या वर्षी जर RTI अंतर्गत नंबर लागलेला असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता पडत नाही. ते ऑटोमॅटिक प्रमोशन होऊन जातात पुढच्या वर्गात. फक्त शाळेचे जे फॉर्मॅलिटी असतात फॉर्म वगैरे भरून द्यावं लागतात. ठीक आहे. तसेच RTI प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केला असल्यास संबंधित बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे. जर फॉर्ममध्ये तुम्ही काही खोटी माहिती भरलेली असेल आणि व्हेरिफिकेशन होत असताना जर काही चुकीची माहिती त्या ठिकाणी कमिटीला आढळली तर तुमच्या बालकाचा प्रवेश त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्याला प्रवेश दिले जाणार नाही असं सुद्धा या ठिकाणी शिक्षण विभागाने म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली होती. मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.